नमस्कार, मी साक्षी अणासने. येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहूया त्याच्या ठळक घडामोडी. नाशिक लोकसभेचा तिढा. एकीकडे मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांनी खासदार हेमंत गोडसे यांना तिकीट जाहीर केले असेल तरी नाशिक लोकसभेचा तिढा काही सुटता सुटत नाही. भाजपच्या 2 याद्या जाहीर झाल्या आहे. यामध्ये नाशिकची जागा कुणाला याचे उत्तर अजूनही गुलदस्त्यातच आहे. त्यातच मागील आठवड्यात श्रीकांत शिंदे यांनी कार्यकर्ता मेळाव्यामध्ये अप्पांना पुन्हा एकदा लोकसभेत पाठवायचे आहे असे सांगून त्यांचे तिकीट जाहीर केले. त्यामुळे इच्छुकांमध्ये असलेले आमदार ढिकले, मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस नितीन ठाकरे तसे धर्मगुरू शांतिगिरी महाराज लोकसभेसाठी इच्छुक होते. त्यातच शांतिगिरी महाराज यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. असे असले तरीही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून विजय करंजकर वाजे यांनी लोकसभा मतदारसंघामध्ये दौरे चालू केले आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटही उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला खांद्याला खांदा लावून नाशिक लोकसभेत काम करत आहे. भाजप असो वा शिवसेना, शिंदे गट यांना धडा शिकवण्याच्या दृष्टीने नाशिक लोकसभेत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा उमेदवार किती मतांनी निवडून येणार यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. नुकताच काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा नाशिकमधून गेली आहे. यातच सर्वपक्षीय नेत्यांनी सहभाग घेतला होता. एकंदरीत परिस्थिती बघता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व महाविकास आघाडी गटाने 1 महिना अगोदरच तयारी सुरू केल्याने प्रचारात आघाडी घेतल्याचे चित्र दिसून येते. जर भाजपने हा मतदारसंघ आपल्यासाठी सोडवून घेतला तर उमेदवार कोण व शिवसेना व शिंदेंना हा मतदारसंघ सोडला तर हेमंत गोडसे हेच उमेदवार अंतिम असतील का, असाही प्रश्न आहे. संपादकीय येस मराठी न्यूज. अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज.